गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. लास्ट व्हिडिओमध्ये गजू द बफेलो 1.3 हे लेसन आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून शिकलेलो आहोत. तर या व्हिडिओमध्ये या लेसनचे आपण क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत. फाइंड द अपोजिट्स वर्ड्स ऑफ द फॉलोइंग असा क्वेश्चन नंबर 2 आहे. फाइंड द अपोजिट्स ऑफ द फॉलोइंग म्हणजे खाली जे शब्द दिलेले आहेत त्याचे आपल्याला अपोजिट्स वर्ड शोधायचे आहेत. तर इथे पहिला वर्ड आहे मेरिली. मेरिली म्हणजे आनंदाने. त्याचा अपोजिट वर्ड आहे सॅडली. सॅडली म्हणजे दुःखाने. पुढचा आहे फ्रंट. फ्रंट म्हणजे पहिला, सुरुवातीचा. आणि बिहाइंड त्याचा अपोजिट वर्ड होणार बिहाइंड. बिहाइंड म्हणजे पाठीमागचा किंवा पाठीमागे. लाईटली. लाईटली म्हणजे हळुवारपणे, हलकेपणे. त्याचा अपोजिट वर्ड आहे हेविली. हेविली म्हणजे जोरात किंवा जडपणे असं होणार. नंतर डी नंबरचा जो आहे तो बॅड. बॅड म्हणजे वाईट. त्याचा अपोजिट वर्ड आहे म्हणजे गुड. गुड म्हणजे चांगला. बॅड, गुड. परत बघूया. मेरिली, सॅडली, फ्रंट, बिहाइंड, लाईटली, हेविली, बॅड, गुड. तर इथे आता थर्ड नंबरचा क्वेश्चन दिला आहे. फिल इन द ब्लँक्स विथ द गिवन वर्ड्स. हे जे वर्ड्स दिले आहेत ब्रॅकेटमध्ये ते यूज करायचे आहेत आणि काय करायचं आहे वाक्य कंप्लीट करायचं आहे. तर पहिला शब्द आहे इनटू, विथ, बिहाइंड, इन. इनटू म्हणजे आतमध्ये, विथ म्हणजे च्या सोबत, बिहाइंड म्हणजे पाठीमागे, इन म्हणजे आत. तर इथे पहिलं वाक्य आहे दे यूज्ड टू प्ले विथ गजू. दे यूज्ड टू प्ले डॅश डॅश गजू. तर त्याचा आन्सर येणार आहे दे यूज्ड टू प्ले विथ. विथ हा जो वर्ड आहे तो वापरायचा आहे विथ गजू. ते गजूसोबत खेळायचे असं येणार. म्हणजे हा आपला वर्ड झाला आहे. गजू डान्स्ड डॅश डॅश द वेट मड. गजू डान्स्ड इन द वेट मड. गजू आहे तो त्याने डान्स केला. तो कशामध्ये? इन म्हणजे आत. द वेट मड जे ओलं चिखल होता त्याच्यामध्ये त्याने डान्स केला. आता पुढचं वाक्य आहे गजू इज राईट डॅश डॅश द वॉल. गजू इज राईट बिहाइंड द वॉल. गजू ही भिंतीच्या पाठीमागे होती. तर इथे काय वापरायचं आहे? बिहाइंड. इन पण आपलं वापरून झालेलं आहे. पुढचं काय आहे? ऑल फेल डॅश डॅश द रिव्हर. ऑल फेल इन टू द रिव्हर. सगळेजण रिव्हरच्या आतमध्ये पडले. मग इथे काय वापरणार आपण? इन टू. तर इथे हे थोडं डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे अंडरलाईन द ॲक्शन वर्ड अँड सर्कल द वर्ड दॅट डिस्क्राइब्ड इट. आता काय करायचं आहे? अंडरलाईन करायचं आहे ॲक्शन वर्डला आणि सर्कल करायचं आहे द डिस्क्राइब्ड इट. त्यांनी काय डिस्क्राईब केलं त्याला आपल्याला काय करायचं आहे ते पण आपल्याला राऊंड करायचं आहे आणि ॲक्शन वर्ड शोधायचं आहे. तर त्यांनी इथे एक एक्झाम्पल दिलं आहे. फॉर एक्झाम्पल द रॉक मूव्ड सडनली. आता ॲक्शन वर्ड म्हणजे काय आहे? जी क्रिया होते, जे ॲक्शन होते त्याला ॲक्शन वर्ड म्हणतात, म्हणजेच क्रियापद म्हणतात. यापूर्वी पण आपण सांगितलेलं आहे ज्या शब्दाच्या मागे मराठीमध्ये ने लागतो त्याला क्रियापद म्हणतात. खाणे, पिणे, झोपणे, उठणे. मूड म्हणजे मूव्ह म्हणजे हालचाल करणे. ने लागतो ना पाठीमागे त्याला काय म्हणतात? ॲक्शन वर्ड. आणि डिस्क्राईब म्हणजे त्याच्या संदर्भात जे डिस्क्रायबिंग केलेलं आहे त्याला आपण काय म्हणायचं? डिस्क्राईब वर्ड. ठीक आहे. तर इथे पहिलं वाक्य आहे ऑल लाफ्ड मेरिली. ऑल लाफ्ड मेरिली. आता ह्याच्यामध्ये पहिलं काय शोधायचं आहे आपल्याला? ॲक्शन वर्ड. तर ॲक्शन वर्ड काय आहे? लाफ्ड. सगळेजण काय झाले? हसले. लाफ म्हणजे हसणे आणि लाफ्ड म्हणजे हसले. म्हणजे हे काय झाले? ॲक्शन झालं. ह्याला काय म्हणायचं? ॲक्शन वर्ड म्हणायचं. आणि मेरिली हे त्याचं काय केलं आहे? त्याला डिस्क्राईब केलं आहे. मेरिली म्हणजे आनंदाने. पुढचं वाक्य आहे वन नाईट इट रेन्ड हेविली. एका रात्री खूप पाऊस पडला. रेन म्हणजे पाऊस पडणे. ने म्हणजे ॲक्शन झाली म्हणजे रेन्ड. म्हणजे हे झालं रेन्ड म्हणजे काय झालं? हे ॲक्शन वर्ड. आणि हेविली म्हणजे हे त्याचं डिस्क्राईब केलं. कसा पाऊस पडला? तर हेविली खूप जोरामध्ये. म्हणून त्या डिस्क्राईब वर्ड काय येणार? हेविली. पहिल्या ह्याच्यामध्ये ॲक्शन वर्ड येणार लाफ्ड आणि त्याचं डिस्क्रायबिंग वर्ड आहे ते मेरिली येणार. दुसऱ्यामध्ये येणार रेन्ड आणि त्याचं डिस्क्राईब वर्ड येणार हेविली.
आता पुढचं आहे फिल इन द पास्ट फ्रॉम द वर्ड फ्रॉम द गिवन स्टोरी. आता जे स्टोरीमध्ये जे वर्ड्स आलेले आहेत त्याचे आपल्याला काय करायचं आहे, पास्ट टेन्स करायचं आहेत, त्याचं पास्ट फॉर्म करायचं आहे. म्हणजे पहिलं काय आहे लाफ, त्याचं काय येणार लाफ्ड, लाफ लाफ्ड. हसणे हसलेले. सिट सॅट, सिट म्हणजे बसणे, सॅट म्हणजे बसलेले. पुढचं काय आहे कम, कम म्हणजे येणे आणि केम म्हणजे आलेले, यस्टरडे वर्ड्स. से, से म्हणजे म्हणणे आणि सेड म्हणजे म्हणालेले. आता पुढचा जो क्वेश्चन आहे रिराईट द फॉलोइंग युजिंग पंक्च्युएशन्स मार्क. पुढचं जे वाक्य आहे ते पंक्च्युएशन्स मार्क यूज करून वाक्य रिराईट करा, म्हणजे लिहा. आता पंक्च्युएशन मार्क म्हणजे त्याच्यामध्ये फुल स्टॉप येतो, कॉमा येतो, क्वेश्चन्स मार्क येतो, त्याला पंक्च्युएशन्स मार्क्स असं म्हणतात. आता इथे वाक्य दिलेले आहेत प्रिया, अमर अँड जेम्स लिव्ड इन अ स्मॉल विलेज. हे वाक्य दिलेलं आहे. आता हे वाक्य कसं लिहायचं पुढे मी तुम्हाला सांगते. वेअर इज गजू, गजू कुठे गेला. ओ नो अवर क्लॉथ्स गॉट डर्टी, अरे बापरे आता आमचे कपडे डर्टी होणार आहेत. तर इथे प्रिया, अमर अँड जेम्स लिव्ड इन अ स्मॉल विलेज. तर इथे प्रिया हे नेम आहे तर त्याचा पी कॅपिटल ठेवायचा आहे. त्यानंतर अमरचा ए कॅपिटल असला पाहिजे. या दोघांच्यामध्ये कॉमा येणार आणि जे पण एका मुलाचं नाव आहे त्यामुळे तो जे कॅपिटल यायला पाहिजे आणि लिव्ड इन अ स्मॉल विलेज इथे शेवटी फुल स्टॉप यायला पाहिजे. पुढचं वाक्य आहे वेअर इज गजू, गजू कुठे गेली, गजू कुठे आहे. तर वेअरचा डब्ल्यू कॅपिटल पाहिजे, गजूमधला जी कॅपिटल पाहिजे आणि शेवटी क्वेश्चन मार्क पाहिजे, कारण हे क्वेश्चन विचारलं आहे, डब्ल्यूने स्टार्ट झालं आहे आणि ते क्वेश्चन आहे, क्वेश्चन विचारलेलं आहे. सो इथे क्वेश्चन मार्क येणार. ओ नो अवर क्लॉथ्स गॉट डर्टी. तर हे उद्गारवाचक वाक्य आहे, त्याला एक्सक्लेमेटरी मार्क आपल्याला द्यावं लागणार आहे. ओ नो, ओ नोची तर इथे एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचा आहे, ओ कॅपिटल काढायचं आहे. अवर क्लॉथ्स गॉट डर्टी आणि इथे फुल स्टॉप द्यायचा आहे आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे. तर पुढचा 7 नंबरचा क्वेश्चन आहे हू सेड द फॉलोइंग. खालीलचं वाक्य आहे ते कोण म्हणालं. वी नीड टू टेक अ बाथ अदरवाईज आई विल स्कॉल्ड अस. आपल्याला आंघोळ केली पाहिजे नाही तर आई आपल्याला ओरडेल, असं कोण म्हणालं. तर हे वाक्य आहे ते अमर असं म्हणालेलं आहे. त्याचा आन्सर येणार आहे अमर सेड दिस. उत्तर येणार आहे अमर, अमर सेड दिस. बी नंबरचं आहे कमॉन गजू आय विल गिव्ह अ बाथ. कमॉन गजू आय विल गिव्ह यू अ बाथ. चल गजू तुला आता आम्ही आंघोळ घालतो किंवा मी आंघोळ घालतो असं वाक्य आहे. तर हे सुद्धा वाक्य अमरच म्हणाला, त्याचा आन्सर येणार आहे अमर सेड दिस. ह्याचं पण उत्तर काय आहे अमर सेड दिस. तर दोन्ही वाक्य कोण म्हणालं होतं, अमर म्हणालेलं असं हे आहे. 7 नंबरपर्यंत क्वेश्चन आपले या व्हिडिओमध्ये झालेले आहेत. त्याचे पुढचं 8 नंबरचा क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत हे व्हिडिओ तुम्ही रिसाईट करा, हे क्वेश्चन आन्सर्स पाठ करा आणि व्हिडिओ आवडल्यास कळवा. थँक्यू.